तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. मी खूप विचार केला. तू जे कन्फेस केलंयस ते कदाचित खरं असेल असं वाटतंय मला. अथर्व, मी तुझ्याशी का खोटं बोलेन? मी तुला जे काही सांगितलं किंवा सांगणार आहे ते सगळं खरं आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणं तसं अवघड आहे आता. पण मला जे फील होतंय ते मी घरात कोणाला सांगू, कोणासोबत शेअर करू ते कळत नाही मला. मला सांग ना, तुला जे बोलायचंय, जे काही तुझ्या मनात आहे ते माझ्याशी बोल, फ्रीली बोल. अथर्व, हे बघ, जे आपल्या नशिबात होतं ते घडलंय, ते आपण बदलू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, नेहमी होतं आणि नेहमी राहील. आणि मी नेहमी तुझ्या भल्याचाच विचार करणार आहे. बिलीव्ह मी. माया, जे घडलं ते माझ्याही हातात नव्हतं. पण तू जे म्हणते ते खरं असेल तर मला भीती वाटते की पुढे कसं होईल. जर हा सगळा खरंच मीराचा प्लॅन असेल माझ्या आईला अडकवण्यासाठी तर आय नो हे सगळं तुला आता एक्सेप्ट करणं खूप कठीण आहे, खूप कन्फ्युजिंग आहे हे सगळं. आय कॅन अंडरस्टँड. पण अथर्व, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यासोबत कायम आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कदाचित आत्ता आपण दोघांनी एकत्र यावं हेच आपल्या डेस्टिनीला हवंय. अथर्व, ट्रस्ट मी, माझं अजितशी लग्न झालेलं नाहीये. हा सगळा फक्त ड्रामा आहे. आणि मुद्दा राहिला मीराचा. तू बघू शकतोस की ज्या दिवसापासून ती या घरात आली आहे त्या दिवसापासून सगळ्यांसाठी तिने प्रॉब्लेम्स क्रिएट केले. कोणी खुश नाही या घरात. अथर्व, मला माहिती आहे हा डिसिजन जो तुला कदाचित घ्यावा लागणार आहे हा कठीण आहे, पण सगळ्यांचं भलं आहे यात. ट्रस्ट मी, ज्या दिवशी आपण मीराला या घराबाहेर काढू त्या दिवसापासून सगळेजण पुन्हा सुखाने नांदतील. एव्हरीबडी विल बी हॅपी. सगळं आपोआप नीट होईल. आणि आत्तासाठी आपल्याकडे हाच एक ऑप्शन आहे की आपल्याला मीराला घराबाहेर काढायचंय, सगळ्यांच्या भल्यासाठी. ट्रस्ट मी. वेदाचे बाबा मला म्हणाले होते की ते दादासाहेबांकडे चालले, पण हे तर इथे मायासोबत आहेत. मला आधी वाटत होते की तू या घरातून निघून जा हे सांगायला ते मायाशी बोलत असतील, पण इथे तर काहीतरी वेगळं दिसतंय. मार्जारी बरोबर म्हणाली होती, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसंच काम केल्याशिवाय परिणाम दिसत नाही. आता याचा परिणाम हळूहळू दिसायला लागेल. बाबा, उद्याच्या मीटिंगमध्ये किर्लोस्करजी, तेलीजी आणि पाठारेजी स्वतः येत आहेत. पाठारे येणार आहेत. सो आय थिंक तुम्ही आलात तर बरं पडेल. पॉइंट्स नीट नोट डाऊन करून घ्या आणि प्रेझेंटेशन स्ट्रक्चर असू दे नीट. बाबा, कामाचं काही प्रॉब्लेम नाही. फक्त यु नो देअर ओल्ड स्कूल, तुम्हाला बघितलं तर त्यांना कॉन्फिडन्स येतो. मी कशाला, तू कर ना मॅनेज. तुम्ही लास्ट टाइम सुद्धा नव्हता. दे वर मिसिंग यू, दे वर टॉकिंग अबाउट यू. बरं, ठीक आहे, येतो. पण मग त्याला लवकर झोपावं लागेल ना, सकाळी लवकर मीटिंग आहे. अथर्व, थांब.
कुठे कुठे चाललास तू? कुठे चाललंय म्हणजे? झोपायला चाललाय तू? उद्या सकाळी लवकर मीटिंग आहे ऑफिसची महत्वाची. होय, काम झालंय. हो, तुमचं काम झालंय, पण माझं काम आहे ना. कसलं काम आई? हे बरं आहे तुमचं. तुमचं काम ते काम आणि माझं काम काहीच नाही का? आई असं काहीच नाहीये. बोल ना. बापरे, तुम्ही दोघं भांडत बसा, मी झोपायला आता. काय झालं? तू तिथे बस. बस इथे बस. सांग, काय झालं? काय झालंय म्हणजे? तुला ना माझ्यासाठी आजकाल वेळच नाही अथर्व. एक तर ना आजकाल तू ऑफिसमध्ये असतोस, घरी आल्यानंतर मीरासोबत असतोस किंवा मग वेदाशी फोनवर गप्पा मारत बसलेला असतोस. आणि दादासाहेबांसोबत पण तुझ्या सतत मीटिंग सुरू असतात. मी कधी गप्पा मारायच्या तुझ्याशी? आई असं काहीच नाही. तू इथे माझ्याशी बोलत बस अथर्व, आणि तिकडे तिकडे मीराला असं वाटेल की तू अजूनही मायाबरोबरच गप्पा मारतोयस. वेदाचे बाबा, काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? तुमचं माझ्यासोबत काय सुरू आहे? काय बोलत असता सतत तिच्याशी? हा काय प्रश्न आहे मीरा? मला पडलेला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला याचं खरं खरं उत्तर हवंय. खरं खरं तुझं डोकं ठिकाणावर आहे का मीरा? आहे, आणि तेच डोकं वापरून मी विचार केलाय. मला उत्तर हवंय. माझ्याशी काय बोलत होता तुम्ही? तुला रोज एक नवीन विषय काढून माझ्याशी भांडायचंच आहे का? बोललो मी मायाशी तर? मी कोणाशी बोलावं, काय बोलावं हे दरवेळेस मी तुला सांगणार नाहीये. आणि तुला वाटतं तसं काहीच नाही मीरा. आता घरात आल्या आल्या ती माया अचानक समोर आल्यानंतर माणूस करणार तरी काय?